हॅलो. नमस्कार रसिकांनो. आज संपूर्ण जग रामरायाचा उत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आपल्या राममयी संध्या या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आलेल्या तुम्हा सर्व रामभक्तांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या रूपाने प्रभू रामरायाच्या चरणी आम्हा सर्वांची ही छोटीशी गानरूपी सेवा अर्पण करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात करताना रामरायाचं छोटस कौतुक करून घेण्यासाठी आमच्या चिमुकल्या मैत्रिणी आता येत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आमच्या या चिमुकल्या मैत्रिणींच्या गाण्याने सुरू करूयात. पुढील गीत आपल्या समोर सादर करीत आहेत. ऐकूया त्यांचं पुढील गीत. अच्युतम केशकर.
आनंद. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एकंदरीत आमच्या चिमुकल्या मैत्रिणींनी खूप छान केली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हनुमान की. अगदी सुंदर असं राममयी वातावरण आता झालेलं आहे आणि त्या राममयी वातावरणात पुढील सादरीकरण
अतिशय सुंदर. प्रभू रामराया चरणी हीच प्रार्थना, असाच आनंद उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात नेहमी असू दे आणि तुझी भक्ती करण्याची अशीच आम्हाला सुंदर संधी मिळू दे. प्रभू रामरायाच्या एका सच्चा भक्ताला रामरायाच्या नावाशिवाय अजून दुसरा कुठला छंदच नसतो. अगदी उठता बसता राम आणि रामच त्याला दिसत असतो. अशी रामाप्रतीची निश्चित भक्ती आपल्या गीतातून सादर करीत आहे अमीर भामरे. ध्यान लागले रामाचे. मंदिराच्या दरवाजात ज्या सगळ्या महिला भगिनी उभ्या आहेत किंवा अजून बाहेर काही मंडळी असतील त्यांनी आत येऊन बसा आणि आपल्या भजनाचा आस्वाद घ्या. कृपया सगळ्यांना विनंती आहे, आत येऊन सगळ्यांनी बसून घ्यायचंय. सगळ्यांना जय श्रीराम. आताच आपल्या अयोध्येच्या राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. 500 वर्षानंतर आपल्या सगळ्या हिंदूंचं स्वप्न साकार झालेलं आहे. त्याच्यासाठी आज आपण एकदम आनंद उत्सव साजरा करतो आहोत. तसंच तुम्ही ज्या राम मंदिरात बसलेले आहात ते राम मंदिर देखील अतिशय प्राचीन राम मंदिर आहे. जवळपास 300-350 वर्ष या राम मंदिराला झालेले आहेत. पेशवेकालीन राम मंदिर आहे. या राम मंदिरात दत्त देखील 3 दिवस निवास करून गेलेले आहेत. आणि या राम मंदिराची सेवा, रामाची सेवा नारायण बुवांनी देखील 36 वर्ष केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी समाधी घेतलेली आहे नदीकाठी. आपल्या सर्वांना माहिती असेल समाधी मंदिर पण. आणि अग्रावटचे राम मंदिर पण ज्यांनी बांधलं ते ब्रह्मचारी बुवा. त्या ब्रह्मचारी बुवाने देखील पहिले ह्या रामरायाची सेवा केली आहे आणि नंतर ते रामरायाचं मंदिर स्थापन केलेलं आहे. आता हे मंदिर जवळपास 300-350 वर्ष जुनं झालं म्हटल्यानंतर वस्तुतः जीर्ण होणारच. आणि ह्या मंदिराचा आपल्याला सर्वांना जीर्णोद्धार करायचा आहे. आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपला सर्वांचा हातभार लागूनच ते काम होणार आहे. कोणतंच काम एकटा व्यक्ती करू नाही शकत. जेव्हा भगवंताचं कार्य करायचं असतं तेव्हा ते सगळ्यांनी मिळून करायचं असतं. तेव्हा ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपणा सर्वांचा हातभार लागावा. प्रत्येकाचा खालीचा वाटा का होईना असावा. त्यासाठी आपल्याला शक्य तेवढी होईल तेवढी मदत आपण या मंदिरासाठी करायची आहे.
आणि जसा निधी गोळा होईल हळूहळू तसं काम सुरू होईल. एकदम कोणतंच काम होणार नाही, कारण वास्तू मोठी आहे, वास्तूचं काम मोठं आहे. तेव्हा निधी एकदम हळूहळू गोळा होऊन नंतर ते काम सुरू होईल. तेव्हा आपल्याला शक्य होईल तेवढी मदत आपण करायची आहे आणि जीर्णोद्धाराचं कार्य सगळ्यांच्या मदतीने घडून आणायचं आहे. ही श्रीरामरायाच्या चरणी प्रार्थना की आपल्या सगळ्यांचे हात या मदतीला लागो आणि रामरायाचं हे कार्य लवकरात लवकर पूर्ण हो आणि आपला कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात अजून साजरा हो. जय श्रीराम. दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे चक्षुचकोर झाले सुखे चक्षुचकोर झाले सुखे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी